ऊसतोडणी महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता कारखान्याला ऊसतोड करीत संसाराचा गाडा चालवत आहेत. पण त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन काम करीत राहावं असं प्रतिपादन विद्योदय मुक्तांगण परिवार फाउंडेशनच्या सदस्य वर्षा पाटील यांनी केलं. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगरच्या बैलगाडी अड्ड्यात स्थलांतरित ऊस तोडणी महिला मजुरांच्या समुपदेशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाव कामगार पोलीस पाटील सुनीता पाटील होत्या. स्थलांतरित ऊस तोडणी महिलांना मार्गदर्शन करताना सौ पाटील म्हणाल्या, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे व एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांनी कारखान्यांना सर्व ऊस तोडणी महिलांची योग्य काळजी घेतली आहे. त्यांच्यासाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची व कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे. महिलांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. 18 वर्षाखालील मुलांना ऊस तोडणीच्या कामाला न नेता शिक्षणासाठी कारखान्याच्या साखर शाळेत पाठवून द्यावं. स्थलांतरित ऊस तोडणी महिलांसाठी प्रत्येक साखर कारखान्यामध्ये समुपदेशन समिती गठीत केली असून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी सौ पाटील यांनी केलं. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले यांनी केलं. कार्यक्रमाला गाव कामगार पोलीस पाटील सुनीता पाटील, अंगणवाडी सेविका पूनम बदामे, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन कोळी, डेप्युटी शेती अधिकारी कुलभूषण गाढवे, ऑफिस सुपरिटेंडेंट अविनाश बस्तवाडे, केनियार्ड सुपरवायझर राम झेंडे यांच्यासह ऊसतोडणी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ.